महाराष्ट्रातील तब्बल 2 कोटी महिलांची झोप उडवणारी अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। सरकारने महिलांसाठी असे 5 अत्यंत कडक नियम लागू केलेले आहेत। आता यातील एकही नियम मोडला तर थेट लाखोंचा दंड ठोठावला जाणार आहे। यातील पहिला नियम जर मोडला तर 5,000 रुपये दंड भरावा लागेल, दुसरा नियम मोडला तर 10,000 रुपये दंड भरावा लागेल आणि यातला 5वा नियम असा आहे जो चुकूनही जरी मोडला तरी इतका मोठा दंड होईल की भरण्यासाठी घरातलं सगळं विकायची वेळ येईल आणि थेट जेलमध्ये सुद्धा जावं लागेल। कारण आता घरोघरी एक गुप्त पडताळणी सुरू झालेली आहे, थेट घरामध्ये चेकिंग चालू झालेली आहे, ज्यामुळे आता महिलांच्या अडचणीत प्रचंड वाढ होणार आहे। खरं तर आजपर्यंत महिलांना अनेक योजनेचे पैसे दिले गेले होते, पण आता ते सगळे पैसे वसूल होणार का? आजपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले, काही महिलांना निराधार योजनेचे पैसे मिळाले तर काहींना महिला बचत गट योजनेचे अनुदान सुद्धा मिळालेले होते। वयोश्री योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आता आणि सर्व महिला एसटी प्रवासात अर्ध्या तिकिटाची सूटही मिळत आहे। एवढंच नाही तर सरकारने अनेक योजनेमध्ये महिलांना सर्वात पहिले प्राधान्य दिलेले आहे। पण आता सरकारने कडक पावले उचलण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। खरं तर ते 5 नियम राज्यातील सर्वच महिलांसाठी आहेत, पण पहिला नियम खास करून विविध योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आहे, दुसरा नियम नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आहे आणि तिसरा नियम वयस्कर महिलांसाठी आहे, चौथा नियम शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी आहे, तर 5वा नियम असा आहे ज्याच्याहून एकही महिला सुटणार नाही। कारण आता घरोघरी थेट तपासणी केली जाणार आहे। शासनाच्या एका नवीन जीआरच्या माध्यमातून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे प्रत्येक महिलेला नियम माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण हे 5 नियम नेमके कोणते आहेत आणि तुम्हाला दंड होऊ नये म्हणून कोणती कामे अर्जंट करायची आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण सांगणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि अत्यंत कळीच्या नियमांपासून, ज्यांचा थेट संबंध मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी आहे। सध्या महाराष्ट्रात जवळपास 2.5 कोटी महिला दरमहा 1,500 रुपयांचा लाभ घेत आहेत, पण योजनेचा फॉर्म भरताना एक अत्यंत स्पष्ट अट सांगण्यात आलेली होती। ती अट म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं सर्व मार्गांनी मिळणारं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं। मात्र सरकारच्या एका गुप्त तपासणीत अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। अनेक महिलांच्या कुटुंबावर वार्षिक उत्पन्न 10 ते 20 लाखांच्या पार आहे। काहींच्या दारात स्वतःची 4 व्हीलर उभी आहे, तर काहींच्या नावावर तब्बल 10 एकर शेती आहे, ज्याच्यातून दरवर्षी लाखांची कमाई होते, तरी सुद्धा चुकीची माहिती देऊन या योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे। आता शासनाने अशा महिलांची गुपचूप चौकशी सुरू केलेली आहे। या चौकशीत जर तुम्ही अपात्र ठरलात तर तुमचे दरमहा मिळणारे पैसे तर कायमचे बंद होतीलच, पण याशिवाय आजवर बँक खात्यात झालेली सर्व कामे रक्कम सरकार व्याजासकट तुमच्याकडून वसूल करणार आहे। हा मोठा दणका टाळायचा असेल तर अपात्र महिलांनी स्वतःहून पुढे येऊन आपलं नाव यादीतून मागे घेणं अत्यंत गरजेचं आहे।